आपण पाहताय न्यूज 18 लोकमत विशेष। शिवसेनेच्या आशीर्वाद यात्रेतील आमदार प्रकाश सुर्वे आणि शीतल म्हात्रे यांच्या व्हायरल व्हिडिओनं राज्यातलं राजकीय वातावरण ढवळून निघालं। हा व्हिडिओ मॉर्फ केल्याचा आरोप करण्यात येतोय। यावरून अधिवेशनात सत्ताधारी महिला चांगल्याच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। शीतल म्हात्रेंच्या व्हायरल व्हिडिओचा वाद, त्या व्हिडिओचे थेट अधिवेशनात पडसाद, कारवाईसाठी सत्ताधारी आमदार आक्रमक, विरोधकांकडूनही चौकशीची मागणी। शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे आणि शिवसेनेच्या उपनेत्या शीतल म्हात्रेंच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणाचे पडसाद अधिवेशनातही उमटले। या प्रकरणात महिला आमदारांनी आक्रमक भूमिका घेत या व्हिडिओची चौकशी करण्याची आग्रही मागणी केली। यामिनी जाधव, मनीषा चौधरींनी महिला सुरक्षेचा प्रश्न सभागृहात मांडला। व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी महिला आमदारांनी केली आहे। एका महिलेच्या बाबतीत, एक प्रतिष्ठित महिला आहे, जी माझी नगरसेविका आहे, माझी सहकारी होती, आणि अशा महिलेच्या बाबतीत रॅलीमध्ये जी मॉर्फिंग केली गेलेली आहे। अध्यक्ष महोदय, एका महिलेने किती वेळा मीडिया समोर येऊन स्वतःला साबित करायचं की मी चुकीची नाहीये, आणि मग याच्यावर कधी कारवाई होणार? ज्यांनी कोणी हे केलेलं असेल, अध्यक्ष महोदय, आपल्या मार्फत इथे आदेश दिले जावे की ताबडतोब त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। एकीकडे सत्ताधारी आमदार व्हायरल व्हिडिओ प्रकरणात आक्रमक झाले असताना विरोधकांनीही या प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे। जर लोकप्रतिनिधीनं काही केलं नसताना जाणीवपूर्वक कुणी त्याच्यामध्ये करण्याचा दाखवलेला प्रयत्न जर असेल, त्याच्या मागे कोण मास्टर माइंड असेल, तर आमचं स्पष्ट मत आहे की अध्यक्ष महोदय, ह्याच्याबद्दलची चौकशी झाली पाहिजे। दूध का दूध, पाणी का पाणी पुढे आलं पाहिजे, आणि काय वस्तुस्थिती आहे ते लोकांनाही कळली पाहिजे आणि सभागृहालाही कळली पाहिजे। सदरचा प्रकार कोणाच्या बाबतीत घडू नये, अशा प्रकारांना पूर्णपणे आळा बसावा या दृष्टीने सखोल तपास करण्यात येत आहे। तसेच या गुन्ह्याबाबतीत सिनियर IPS अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात SIT स्थापन करून त्यांच्या मार्फत या गुन्ह्याचा पुढील तपास केला जाईल। या प्रकरणी शीतल म्हात्रेंनी तक्रार दिल्यानंतर आतापर्यंत चौघांना अटक झाली आहे, तर आदित्य ठाकरेंच्या एका निकटवर्तीयालाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पण संजय राऊतांनी मात्र वादग्रस्त व्हिडिओ प्रकरणात मवियाच्या कार्यकर्त्यांचा संबंध नसल्याचा दावा केलाय। तसंच सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य करणाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे अशी मागणी राऊतांनी केली आहे। मुळात अशा प्रकारचं अश्लील वर्तन कोणी करत असेल सार्वजनिक कार्यक्रमात, तर त्यांच्यावरती गुन्हे दाखल व्हायला पाहिजे। ते जे का संबंधित व्हिडिओ आहेत ते खरे आहेत की खोटे आहेत, आता तपास लावा, आणि जर ते खरे असतील तर खरं म्हणजे ह्याच्यावरच इंडियन पिनल कोडच्या अंतर्गत जी कलम आहेत संबंधितांवर ते गुन्हे दाखल व्हायला हवे। प्रकाश सुर्वे आणि शीतल म्हात्रेंचा व्हायरल होणारा व्हिडिओ नेमका कुणी शूट केला? या मागचा मास्टरमाइंड कोण आहे? व्हायरल झालेल्या व्हिडिओ मागचं नेमकं सत्य काय? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं चौकशीनंतर स्पष्ट होणार आहेत। पण सध्या तरी या व्हिडिओवरून राज्यातलं राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाल्याचं पाहायला मिळतंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। दरम्यान आता शीतल म्हात्रे यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांची भेट घेऊन एक नवा आरोप केलाय। काही दुचाकीस्वार आपला पाठलाग करत होते असा आरोप शीतल म्हात्रे यांनी केला। शीतल म्हात्रे प्रकरणात मागच्या 3 दिवसात काय काय गोष्टी घडत गेल्या, आपण एक नजर टाकूयात। शनिवारी रात्री बोरिवलीत आशीर्वाद यात्रा होती। या यात्रेच्या दरम्यान म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला। शीतल म्हात्रे यांनी रविवारी संध्याकाळी पोलिसात तक्रार दाखल केली। रविवारी रात्री पोलिसांनी तक्रार मिळाल्यानंतर तिघांना अटक केली। सोमवारी सकाळी अधिवेशनात या व्हायरल व्हिडिओचे पडसाद उमटले। महिला आमदारांनी या सगळ्या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी केली। तर सोमवारी दुपारी युवा सेनेचा प्रमुख पदाधिकारी असलेल्या साईनाथ दुर्गे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं। संध्याकाळी उशिरा सरकारकडून सभागृहात औपचारिकपणे घोषणा करण्यात आली आणि SITची नियुक्ती करण्यात आली। दरम्यान काही वेळापूर्वी शीतल म्हात्रे यांनी मुंबईत पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे काही दुचाकीस्वार आपला पाठलाग करत होते अशा प्रकारची तक्रार औपचारिकपणे केली आहे।
पुढच्या काही दिवसात या संदर्भात काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. विरोधकांनी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात अतिशय आक्रमक भूमिका घेतली आहे. विधान भवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करून विरोधकांनी अब्दुल सत्तार यांचा निषेध केला. शेतकरी आत्महत्यांच्या विषयात अब्दुल सत्तार यांनी अतिशय बेजबाबदार विधान केल्यानं ते पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. शेतकरी बांधवांचे आत्महत्या हे काही आजचा की नाही आहे. अनेक वर्षापासून शेतकरी बांधव आत्महत्या करतात. मंत्री महोदय अब्दुल गद्दार नहीं क्या सत्तार उनके इलाके में गद्दारी जाने जाते हैं. विरोधकांनी कृषी मंत्र्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. शेतकरी अनेक वर्षांपासून आत्महत्या करत असल्याचं बेजबाबदार वक्तव्य अब्दुल सत्तार यांनी केलं होतं. त्यामुळे विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर हातात गाजर घेऊन आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. पीक मालाला भाव मिळत नसल्यानं राज्यातला शेतकरी संकटात सापडलाय. कांद्याला भाव मिळत नाही, कोथिंबीर फुकट वाटावी लागते, टोमॅटो रस्त्यावर टाकावा लागतोय. अशा वेळी कृषी मंत्र्यांनी दिलासा देणं गरजेचं होतं. मात्र अनेक वर्षांपासून आत्महत्या होत असल्याचं वक्तव्य करून सत्तारांनी हात झटकले. त्यामुळे विरोधकांनी हातात गाजर घेऊन अब्दुल सत्तारांच्या विरोधात आंदोलन केलं. यावेळी आदित्य ठाकरेंनी अब्दुल सत्तारांवर जोरदार टीका केली. मंत्री महोदय अब्दुल गद्दार नहीं क्या सत्तार उनके इलाके में गद्दारी जाने जाते हैं. लेकिन ये आप पहले से देखें तो जब से वो मंत्री बन चुके हैं तब से ऐसी कुछ बातें कर चुके हैं जो हर एक को दर्द देगा. एक पीड़ा होती है. अगर आप देखें तो कृषि मंत्री उनका पद है लेकिन कृषि पे कभी कुछ बोलते नहीं है. जो किसानों को जो त्रस्त है किसान उन पे कुछ बोले नहीं अभी तक. बीच में तो ये भी कहा था की बारिश हुई नहीं, बरसात हुई नहीं, अतिवृष्टी हुई नहीं थी. कृषी मंत्री असलेले अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यानंतर कृषी मंत्री म्हणतात की आत्महत्या ही चालतच आलेली आहे, ते काय नवीन आहे का? आणि म्हणून हे असंवेदनशील सरकार असल्याचं हे लक्षण आहे. म्हणून याचा निषेध आम्ही करतोय. अवकाळी पावसामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला मदत करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र त्यांच्याच मंत्रिमंडळातील कृषी मंत्री शेतकऱ्यांविषयी असंवेदनशीलता दाखवतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची गरज आहे. नाहीतर विरोधकांना नाहक आंदोलनाची संधी मिळत राहील हे मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या कामामुळे ते अनेकदा चर्चेत असतात, वेगवेगळ्या विधानांमुळे चर्चेत असतात. मात्र वादग्रस्त विधानं करून अब्दुल सत्तार हे अनेकदा चर्चेत राहतात. यावेळेला सत्तार यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येविषयी अतिशय असंवेदनशीलपणे वक्तव्य केलं. पाहुयात याआधी सुद्धा सत्तार यांनी केलेल्या कारनाम्यांवरचा स्पेशल रिपोर्ट. त्यांचे डोक्यामध्ये काही परिणाम असेल आणि हे लोकच अशा पद्धतीने बोलतात. मी माझ्या मतावर बोलण्यावर ठाम आहे. अब्दुल भाई जरा जबान संभाल के असं म्हणण्याची वेळ आता आलेली आहे. कारण वाद आणि अब्दुल सत्तार यांचं नातं तसं जुनंच आहे. फक्त दरवेळेला वादाची कारणं वेगळी असतात. मात्र वादाच्या केंद्रस्थानी अब्दुल सत्तारच असतात. मंत्रिपदाची चर्चा सुरू असतानाच अब्दुल सत्तार यांच्या मुलींची नावं टीईटी घोटाळ्यामध्ये समोर आलेली होती. आणि या प्रकरणामुळे सत्तार यांना मंत्रिपद मिळेल की नाही अशी चर्चा देखील सुरू होती. मात्र हे प्रकरण त्यांच्यावर शेकलं नाही. त्यानंतर अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत गलिच्छ शब्द वापरल्यानं राज्यभर संतापाची लाट उसळली होती. मी माझ्या मतावर बोलण्यावर ठाम आहे. जे आम्हाला खोकेच्या बद्दल बदनाम करण्याचा प्रयत्न करतील त्यांचे डोक्यामध्ये काही परिणाम असेल आणि हे लोकच अशा पद्धतीने बोलतात, तो कोणीही असो. मग मी तुम्हाला टोटल बोलू लागलो. कोणीही आम्हाला अशा शब्दामध्ये बोलला तर त्याचा उत्तर देण्यासाठी मी जे बोललो ते खरं आहे. सिल्लोडमधल्या कृषी महोत्सवासाठी कृषी विभागात चक्क वसुली मोहीम राबवली जात असल्याचा अत्यंत गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अब्दुल सत्तारांवर केला होता. प्रवेशिकांसाठी 5,000, 7,500 आणि 10,000 दर ठरवण्यात आल्याचा दावा अजित पवारांनी केला होता. अब्दुल सत्तारांवर जमीन घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांची कानउघडणी केली होती. मुख्यमंत्र्यांच्या पीए सोबत अब्दुल सत्तारांची बाचाबाची देखील झाली होती.
2017 मध्ये सत्तारांनी एका शेतकऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तर 2010 मध्ये तत्कालीन औरंगाबाद पालिका निवडणुकीतही अब्दुल सत्तार वादात अडकले होते. तिकीट मागणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्याला सत्तारांनी रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली होती. सत्तार यांची वादाची यादी ही इतकी मोठी आहे. गेल्या 2 दशकांपासून वादाच्या मालिकांची परंपरा असणाऱ्या अब्दुल सत्तारांनी शेतकऱ्यांची माफी मागण्याची मागणी आता केली जात आहे. त्यांनी शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे. मंत्रिपदावर असणाऱ्या अब्दुल सत्तारांनी आता त्यांच्याकडे असलेल्या पदाची जाणीव ठेवणं गरजेचं आहे. कारण चुकीची विधानं करून सत्तार नाहक वादात अडकतायत. त्यांचे डोक्यामध्ये काही परिणाम असेल आणि हे लोकच अशा पद्धतीने बोलतात. मी माझ्या मतावर बोलण्यावर ठाम आहे. आता तरी अब्दुल सत्तार जबान संभाल के हा मंत्र शिकतील का, हाच प्रश्न निर्माण झालाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे ठाकरे गटातील नेत्यांच्या मुलानं शिवसेनेत प्रवेश केलाय. सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण यांनी शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतलाय. एकंदरीतच ठाकरे गटातील पडझड थांबता थांबत नाहीये. शिवसेनेचं भूषण ठाकरेंना दूषण. सुभाष देसाईंचे पुत्र शिंदेंच्या शिवसेनेत. वडील ठाकरेंसोबत मुलगा शिंदेंच्या शिवसेनेत. भूषण देसाईंच्या प्रवेशानंतर वॉशिंग मशीनची चर्चा. भूषण देसाईंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. सुभाष देसाई ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंच्या सोबत आहेत, तर भूषण देसाईंनी वेगळा मार्ग निवडलाय. काही महिन्यांपूर्वी भूषण देसाई यांच्यावर प्रसाद लाड यांनी वसुलीचे आणि एजंटगिरीचे आरोप केले होते आणि आता भूषण देसाईंनी शिवसेनेत प्रवेश केलाय. त्यामुळे चौकशी टाळण्यासाठी हा पक्षप्रवेश केलेला आहे का, असा प्रश्न भूषण देसाईंना विचारण्यात आला. माझं स्वतःचं प्रत्यक्षित अप्रत्यक्षित जे काय सामाजिक कार्य होतं ते मी करत होतो. एक छोटा कार्यकर्ता म्हणून करत होतो. पण शिंदे साहेबांना जवळून बघत बघत हे सगळं आत्ता नवीन सरकार ह्याचं काम बघून ह्याच्याहून प्रेरित होऊनच मी त्यांच्याजवळ येऊन त्यांच्या बरोबर राहण्याचा निर्णय घेतलेला. राज्य सरकारच्या कामानं प्रभावित होऊन शिवसेनेमध्ये अनेक जणांचा प्रवेश होत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यावेळी सांगितलं. दबावामुळे कुणी पक्षात येत नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. याच्यामध्ये प्रत्येकाला वैयक्तिक मत असतं, विचार स्वातंत्र्य असतं. त्यामुळे ज्याला ज्या पद्धतीने शेवटी प्रत्येकाला आपलं मत आहे ना, आणि जिकडे जेव्हा वाटतं बाबा नाही ही भूमिका आम्ही घेतली आहे ती त्यांनी योग्य वाटली म्हणून कीर्तीकर साहेब पण आले. त्यांनी तर सगळं बोलून आले. त्यांनी त्यांची भूमिका सडेतोडपणे मांडून आले. भूषण देसाईंचे वडील सुभाष देसाई पक्षासाठी मोठे योगदान देत असल्याचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं. भूषण देसाई पक्षात सक्रिय नव्हते असा टोलाही आदित्य ठाकरेंनी लगावला. सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई हे सुद्धा आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. थोड्याच वेळात त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. नाही, त्यांचा शिवसेनेशी संबंध मला वाटत नाही काही होता. आणि वॉशिंग मशीन मध्ये कोणाला उडी मारायची असेल तर त्यांचं ठीक आहे, ते जाऊ शकतात कुठे. भूषण देसाईंवर झालेले वसुलीचे आरोप आणि त्यांनी शिवसेनेत केलेला प्रवेश यामुळे ठाकरे गटाकडून वॉशिंग मशीनचा टोला लगावण्यात आलाय. आता आगामी काळात या मुद्द्यावरून ठाकरे गट शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न करेल यात शंकाच नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. दरम्यान एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे मुलगा भूषण देसाई यानं शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ठाकरेंच्या पक्षातील वडील सुभाष देसाई यांची पहिली प्रतिक्रिया हाती आली आहे. माझा मुलगा भूषण देसाई यानं आज शिंदे गटात प्रवेश केला. ही घटना माझ्यासाठी क्लेशदायक आहे. त्याचे शिवसेनेत किंवा राजकारणात कोणतंही काम नाही. त्यामुळे त्याच्या कुठल्याही पक्षात जाण्यानं आमच्या शिवसेनेवर अर्थात बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही. शिवसेना वंदनीय बाळासाहेब, उद्धवसाहेब आणि मातोश्रीशी मागच्या 5 दशकांपेक्षा अधिक काळ असलेली माझी निष्ठा तशीच आढळ राहील. वयाच्या या टप्प्यावर मी खूप काही करण्याची घोषणा करणार नाही. मात्र इथून पुढे सुद्धा
संपूर्ण न्याय मिळेपर्यंत आणि शिवसेनेचं गतवैभव परत मिळेपर्यंत मी असंख्य शिवसैनिकांच्या सोबतीनं माझं काम सुरूच ठेवेन, असं सुभाष देसाई यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात नमूद केलंय. आणखीन एक ब्रेकिंग न्यूज हाती येते, ती म्हणजे शिवसेनेचे नेते आणि आमदार अनिल परब यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते आणि आमदार अनिल परब यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आणि महाराष्ट्रातील दापोली इथल्या रिसॉर्टशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयानं त्यांच्या विरोधात नोंदवलेला ECIR हा रद्द करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. परब यांनी मुंबई उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे आणि या याचिकेची तातडीनं सुनावणी करावी अशी मागणी सुद्धा अनिल परब यांनी केली आहे. नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत विशेष. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. सगळ्यात आधी हेडलाइन्स. प्रायोजक सोफा फॅक्टरी, द कंप्लीट लिव्हिंग सोल्युशन्स अंडर वन रूफ. एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना आणखीन एक धक्का. सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई शिवसेनेत. भूषण देसाईंचा शिवसेनेत प्रवेश हा क्लेशदायक, मात्र त्यांचं राजकारणात काहीही योगदान नाही, सुभाष देसाई यांची प्रतिक्रिया. शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडिओ प्रकरणी SIT कडून चौकशी होणार, शंभूराज देसाई यांची विधानसभेत घोषणा. शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडिओ प्रकरणी आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय साईनाथ दुर्गे ताब्यात. अटकेच्या विरोधात दहिसर पोलीस स्थानकाबाहेर मोठी गर्दी, काही काळ तणाव. अनिल परब यांची मुंबई उच्च न्यायालयात धाव. साई रिसॉर्टशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीनं नोंदवलेला ECIR रद्द करण्याची मागणी. आमदार वैभव नाईक यांना जिल्हा प्रमुख पदावरून हटवलं. नाईक शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांमुळे उचलबांगडी. यंदाच्या ऑस्करमध्ये भारतानं घडवला इतिहास. RRR चित्रपटातील नाटू नाटू गाण्याला बेस्ट ओरिजिनल शॉर्ट फिल्म. भारताची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये धडक. न्यूझीलंडनं श्रीलंकेविरुद्धचा सामना जिंकल्यानं टीम इंडियाला फायनलचं तिकीट. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत विशेष. आणि आता तमाम भारतीयांच्या करता आनंदाची आणि कौतुकाची बाब. RRR या सिनेमानं 7 समुद्रापार ऑस्करवर आपली छाप उमटवली. या सिनेमातील नाटू नाटू या गाण्याला बेस्ट सॉन्ग ओरिजिनल या श्रेणीमध्ये पुरस्कार मिळाला आहे, तर बेस्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म श्रेणीमध्ये भारताच्या द एलिफंट व्हिस्परर्स यानं बाजी मारले. All right. Are you guys ready? Ooh! RRR! कला विश्व आणि चित्रपट सृष्टीतील मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणून ऑस्कर हा भारतीयांसाठी फारच खास ठरला. यंदा भारताला 2 ऑस्कर पुरस्कार मिळालेत. बेस्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म या ऑस्कर पुरस्काराच्या श्रेणीमध्ये भारताच्या द एलिफंट व्हिस्पर्सनं बाजी मारली. పొలం గట్టు దుమ్ములోన పోట్ల గిత్త దూకినట్టు పొలేరమ్మ జాతరలో పోతరాజు ఊకినట్టు. त्यापाठोपाठ RRR या चित्रपटातील नाटू नाटू गाण्याला बेस्ट ओरिजिनल सॉन्ग या श्रेणीमध्ये ऑस्कर पुरस्कार मिळाला. त्यामुळे RRRने एक इतिहासच रचला असंच म्हणावं लागेल.
ये हम सब के लिए बहुत गर्व की बात है कि 2 ऑस्कर हमें मिले हैं और इस तरह का जो कहूँगा मैं कि इतना अप्रिशिएशन मिला है हमारी पिक्चर को। नाटू नाटू तो सॉन्ग आप देखेंगे इतने, मेरे ख्याल से जब से रिलीज हुई है पिक्चर तब से जो इंडिया के अलावा भी जो है अब्रॉड में भी उसको इतना अप्रिशिएशन मिला है। नाटू नाटूला पुरस्कार घोषित करण्याआधी या गाण्याबद्दल बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने माहिती दिली. A pivotal scene in RRR. All right. Are you guys ready? Ooh! RRR. त्यानंतर ऑस्कर घोषित होताच RRR फिल्मच्या टीमने एकच जल्लोष केला. संगीतकार MM किरावाणी आणि गीतकार चंद्रबोस यांनी मंचावर जाऊन ऑस्कर पुरस्कार स्वीकारला. किरावाणी यांचं स्पीच सुरू असताना अभिनेत्री दीपिका पदुकोण ही काहीशी भावुक झाली होती. RRR has to win, pride of every Indian. तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या गाण्याचं कौतुक करत ट्विट केलं आणि या चित्रपटाच्या टीमला मनापासून शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय, अपवादात्मक नाटू नाटू गाण्याची लोकप्रियता साऱ्या जगभरात पसरली आहे. हे गाणं पुढील कित्येक वर्ष लोकांच्या स्मरणात राहील. MM किरावाणी आणि चंद्रबोस या दोघांचे मनपूर्वक अभिनंदन आणि हा सन्मान मिळवण्यासाठी संपूर्ण टीमचं अभिनंदन. भारतासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. जिस प्रकार से ये पूरे दुनिया में विश्व में जो ऑस्कर का एक प्रतिष्ठा है, सम्मान है, ये हमारे 2 भारतीयों को मिला. बहुत खुशी की बात है. मैं हृदय से उनका अभिनंदन करता हूँ. उनको बहुत बहुत शुभकामनाएं और शुभेच्छाएं देता हूँ. And the Oscar goes to The Elephant Whispers, Kartiki Gonzalez and Gunit Monga. या पुरस्कार सोहळ्यात बेस्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म या ऑस्कर पुरस्काराच्या श्रेणीत भारताच्या द एलिफंट विस्पर्सनं बाजी मारली. याविषयी बोलायलाच हवं. या चित्रपटाचं दिग्दर्शन कार्तिकी गोन्साल्विस यांनी केलंय तर निर्मिती गुनीत मोंगा यांनी केली आहे. एकूणच भारतीय चित्रपटांचा ऑस्करमध्ये झालेला गौरव जगात आपला डंका कायम असल्याचं सांगणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तुम्ही RRR निश्चित पाहिला असेल, पण आता संधी आहे किंवा खरं तर तुम्ही आवर्जून आता द एलिफंट विस्पर्स सुद्धा बघितला पाहिजे. अप्रतिम चित्रपट. तिकडे लॉस एंजलिसच्या डॉल्बी थिएटरमध्ये 95वा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळेला अभिनेत्री दीपिका पडुकोणची हजेरी खास लक्षवेधक ठरली. तिच्या हास्यानं, तिच्या भावूक होण्यानं, तसंच RRR टीमनं नाटू नाटू गाण्यावर यावेळेला एक खास परफॉर्मन्स सुद्धा केला. चला पाहूयात. ऑस्करच्या या रंगारंग संध्याकाळी हॉलिवूडच्या कलावंतांच्या बरोबरीने दीपिकाची खास पेहरावातली ही कार्पेट एंट्री भाव खाऊन गेली. यावेळी दीपिकाच्या चाहत्यांचा दिलाचा ठोका चुकला नसेल तरच नवल. बरं, ती आली, तिने पाहिलं आणि तिने जेव्हा ऑस्करच्या स्टेजचा ताबा घेतला तो क्षण, वा रे वा. Electrifying beats and killer dance moves to match have made this next song a global sensation. त्याचं झालं असं की नाटू नाटू गाण्याचा खास डान्स परफॉर्मन्स होणार होता. त्याच्याबद्दल दीपिका माहिती देत होती, पण मध्येच टाळ्यांच्या आवाजामुळे आणि लोकांच्या सकारात्मक प्रतिक्रियांमुळे दीपिकाला भाषणात पुन्हा पुन्हा थांबावं लागत होतं. Sitarama Raju and Komaram Bhim. In addition to being sung in Telugu and illustrating the film's anti-colonialist themes, it's also a total banger. नाटू नाटू गाण्याच्या प्रस्तावनेसाठी तिला उपस्थितांची ज्या प्रकारे साथ मिळाली होती ते पाहून प्रत्येक भारतीय सुखावला असेल यात काहीच शंका नाही. विशेष म्हणजे तो आनंद दीपिकाच्या चेहऱ्यावरही स्पष्ट दिसत होता.
10 मिनिटं दीपिका सूत्रसंचालन करत होती. Do you know Natu? Because if you don't, you're about to. From the film RRR, this is Natu Natu. डॉल्बी थिएटरमध्ये उपस्थितांनी गायक काळ भैरवचा धमाकेदार परफॉर्मन्स पाहिल्यानंतर त्यांना स्टँडिंग ओवेशन दिलं. नाटू नाटू गाण्यामध्ये रामचरण आणि ज्युनियर NTR यांनी ज्या ऊर्जेने डान्स केलाय त्याला तोड नाही. चाहत्यांना तो डान्स कमालीचा आवडलाय. त्यातील स्टेप्स या सोशल मीडियावर देखील कमालीच्या लोकप्रिय झाल्या होत्या. थोडक्यात काय तर या जगप्रसिद्ध ऑस्कर सोहळ्यात या खास क्षणांनी भारतीय चित्रपटाची मोहर उमटवली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. या नाटू नाटूमुळे एक ट्रॅडिशनल असलेलं पारंपरिक भारतीय संगीत आणि त्याला आधुनिकतेची दिलेली जोड याची जगाला अतिशय छान ओळख झाली आणि त्याचं भविष्य निश्चितच सुंदर आहे, उज्ज्वल आहे. वळूयात पुन्हा एकदा राजकारणाच्या आखाड्याकडे. खासदार संजय राऊत यांनी विधानसभा हक्कभंग समितीचे अध्यक्ष राहुल कुल यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा आरोप केला आहे. दौंडच्या भीमा पाट सहकारी साखर कारखान्यात कुल यांची सत्ता आहे आणि या कारखान्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. संजय राऊत यांनी लिखित स्वरूपात अशा प्रकारचा आरोप केला आहे, ट्विटही केलं आहे आणि राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना कारवाईची विनंती केली. राहुल कुल विरोधकांच्या टार्गेटवर. मालमत्ता गहाण ठेवून तो कारखाना चालवलेला आहे. 500 कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप. संजय राऊत साहेबांना खरं तर खाली ग्राउंड रिअलिटी माहीत नसावी असं माझं मत आहे. विरोधकांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा. पुणे जिल्ह्यातल्या दौंडचे भाजपचे आमदार राहुल कुल विरोधकांच्या निशाण्यावर आले. खासदार संजय राऊतांनी राहुल कुल यांच्यावर गंभीर आरोप केले. राहुल कुल यांची सत्ता असलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्यात 500 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप राऊतांनी केलाय. तसंच त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे चौकशी करण्याची मागणी केली आहे. साधारण आतापर्यंत 500 ते 550 कोटी रुपयाचा गैरव्यवहार या कारखान्यात झाला असून जवळजवळ हजारो शेतकरी भागधारक यांची कशी लूट झालेली आहे याचे संपूर्ण पुरावे ऑडिट रिपोर्टसह मी या राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पाठवलेले आहे. संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना एक पत्र लिहिलंय. त्यात राहुल कुल यांच्या भीमा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून 500 कोटी रुपयांचं मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा आरोप करण्यात आलाय. विशेष म्हणजे 2016-17, 2019-20, 2020-21, 21-22 या 4 वर्षादरम्यान साखर कारखाना बंद होता. मात्र कारखान्यानं ऊस तोडणी वाहतुकीसाठी विविध बँकांचं कर्ज काढलं.
या आर्थिक व्यवहारात 210 कोटी 25 लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप या पत्रात करण्यात आलाय. तसंच बंद काळात 28 कोटींची अनामत आणि खुल्या साखरेची परस्पर विक्री करून 160 कोटी हडपल्याचं राऊतांनी या पत्रात म्हटलंय. त्यांनी जे आरोप केले ते राजकीय स्वरूपाचे आहेत. कारखान्याची त्यांना फारशी माहिती नाही. हा कारखाना सहकारी हेही माहिती नसावी. मनी लॉन्ड्रिंगचा सहकारी कारखान्यात प्रश्न यायची शक्यता फार कमी राहते आणि याच्यामध्ये तर हा अतिशय कर्ज असणारा कारखाना आणि आमच्या स्वतःच्या मालमत्ता बऱ्याच वेळेला तारण ठेवून चालवलेला आहे. त्यामुळे त्यांना अपुऱ्या माहितीच्या आधारे आणि राजकीय दृष्टीने केलेले वक्तव्य असं माझं मत आहे. राजकारणात असे वक्तव्य होत राहते. कारखान्याच्या नावावर अनामत रक्कम काढण्यात आली असून साखर कारखान्याच्या 49,000 सभासदांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप तक्रारदार नामदेव ताकवणेंनी केलाय. तर पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक राहुल कुल यांना पुन्हा एकदा नोटीस पाठवणार असल्याचं बँकेचे माजी अध्यक्ष रमेश थोरात यांनी म्हटलंय. त्या कारखान्याची शेपटी हनुमंतरायाच्या शेपटीसारखी लांबणारी आहे भ्रष्टाचाराची. म्हणून याची निरपेक्षपणे चौकशी झाली पाहिजे. एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी माझ्या शीर्षस्थ नेत्यांकडे एक मागणी करणार आहे की या आमदाराला पहिलं निलंबित करा, याला थांबवा आणि याची निरपेक्ष चौकशी करा. एकीकडे संजय राऊतांनी राहुल कुल यांच्यावर आरोप केलेत तर दुसरीकडे संजय राऊतांविरोधात दाखल करण्यात आलेल्या हक्कभंग समितीचे राहुल कुल प्रमुख आहेत. त्यामुळे या आरोपांना वेगळं राजकीय महत्त्व प्राप्त झालंय. मात्र संजय राऊतांच्या आरोपामुळे राहुल कुल अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. राहुल कुल हे आज भाजपचे आमदार असले तरी कोणे एकेकाळी त्यांचं सगळं कुटुंब राष्ट्रवादी काँग्रेसमय होतं. पण 2009 नंतर राजकारण बदललं आणि राहुल कुल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत महायुतीची वाट धरली. पण या काळात बरंच काही राजकारण घडलं. पाहूया. खासदार संजय राऊतांच्या आरोपांमुळे दौंडचे भाजप आमदार राहुल कुल चर्चेत आले. राहुल कुल हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय मानले जातात. कुल यांच्या राजकीय कारकिर्दीवर नजर टाकल्यास 5 वर्षांचा कालावधी वगळता 1990 पासून आज तागायत कुल कुटुंबानं विधानसभेत दौंड तालुक्याचं प्रतिनिधित्व केलंय. राहुल कुल यांचे वडील सुभाष कुल हे शरद पवारांचे कट्टर समर्थक होते. खरं तर 1990 मध्ये सुभाष कुल अपक्ष आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आले होते. पुढे 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर कुल यांनी राष्ट्रवादीची कास धरली. त्यावेळी सुभाष कुल आणि रमेश अप्पा थोरात या जोडीचा तालुक्यातील राजकारणावर दबदबा होता. आमदार सुभाष कुल हे विधानसभा सांभाळायचे तर रमेश थोरात यांच्याकडे तालुक्यातील सहकारी संस्थांची जबाबदारी होती. सुभाष कुल यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी रंजना कुल राजकारणात पुढे आल्या. राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांना 2 वेळा विधानसभेत उमेदवारी दिली. मात्र 2009 मध्ये राष्ट्रवादीने रंजना कुल यांच्या ऐवजी त्यांचा मुलगा राहुल कुल यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. त्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या रमेश अप्पा थोरातांनी बंडखोरी केली आणि राहुल कुल पराभूत झाले. त्या निवडणुकीत थोरातांना राष्ट्रवादीनं आतून पाठिंबा दिल्याची चर्चा रंगली होती. कारण रमेश थोरात हे अजित पवारांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात आणि तिथूनच कुल यांचं कुटुंब राजकीय दृष्ट्या पवारांपासून दूर गेलं. रंजना कुल यांनी 2 वेळा ही संधी देण्यात आली. पण रंजना कुल नंतर पक्षाने 2 टर्म नंतर ही संधी रमेश थोरात राहुल कुल यांना दिली. राहुल कुल राष्ट्रवादी काँग्रेसकडून उभे राहिले. मात्र त्यावेळी अपक्ष म्हणून रमेश थोरात निवडून आले आणि तेव्हापासून निवडून आल्यानंतर राहुल कुल राष्ट्रवादी काँग्रेसपासून बाजूला गेले. 2014 मध्ये राहुल कुल यांनी राष्ट्रवादीपासून फारकत घेत महायुतीकडून राष्ट्रीय समाजवादी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि दौंडची आमदारकी पुन्हा एकदा खेचून आणली. त्यानंतर कुल यांची भाजपशी जवळीक वाढली. पुढे 2019च्या लोकसभा निवडणुकीत फडणवीसांच्या आग्रहाखातर राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांनी थेट सुप्रिया सुळेंविरोधात खासदारकी लढवली. राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल आणि पवार कुटुंबियांचे दूरचे नाते संबंध आहेत. तसंच राहुल कुल यांचं लग्नही अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांनी जमवल्याचं बोललं जात आहे. पण राजकारणासमोर नाती खुजी ठरतात. 2019च्या लोकसभा निवडणुकीत कांचन कुल विरुद्ध सुप्रिया सुळे असा सामना रंगला होता. त्यामुळे बारामतीचे शेजारी असलेल्या दौंडचं राजकारण भविष्यात नेमकं कोणत्या वळणावर जातंय हे पाहणं मोठं रंजक ठरणार आहे. दौंडहून सुमित सोनवणेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.
आपण पाहताय न्यूज 18 लोकमत विशेष. कांदा आणि भाजीपाल्याचे सातत्यानं घसरणारे दर आणि शेतकऱ्यांच्या विरोधातल्या सरकारच्या विविध धोरणांच्या संदर्भात निषेध करण्यासाठी शेतकऱ्यांनी एल्गार पुकारलाय आणि आपल्या विविध मागण्यांच्या करता पुन्हा एकदा नाशिकहून मुंबईच्या दिशेने शेतकऱ्यांचा एक लॉंग मार्च सुरू झालाय. सरकारनं शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला खरं तर चर्चेसाठी बोलावलं, पण हे वादळ मुंबईत येऊन धडकणार की त्याआधीच चर्चा करून शांत होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. शेतकऱ्यांचा एल्गार, अलर्टवर सरकार. मुंबईच्या दिशेनं शेतकऱ्यांचं लाल वादळ. सरकारच्या शिष्टमंडळाचं चर्चेचं निमंत्रण. मोर्चा सुरू ठेवण्यावर शेतकरी ठाम. नाशिकमधून निघालेल्या शेतकरी लॉंग मार्चमधील शेतकऱ्यांचा हा संताप. नाशिकमधून शेतकऱ्यांचं हे लाल वादळ मुंबईच्या दिशेनं आगेकूच करतंय. नाशिक शहरात आगमन झाल्यानंतर सरकारप्रती आपला रोष व्यक्त करण्यासाठी कांद्यासह टोमॅटो आणि कोथिंबीरही शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकली. 100% महाराष्ट्रभर उद्रेक होईल. गावागावात शेतकरी चौकात येतील, शेतीमाल रस्त्यावर ओतून सरकारचा निषेध करतील आणि सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला महाराष्ट्रभर शेतकरी भाग पाडतील. खरं तर रविवारीच नाशिकचे पालकमंत्री दादा भुसेंनी शेतकरी नेत्यांसोबत चर्चा केली होती, पण मोर्चेकरी शेतकऱ्यांची समजूत काढण्यात यश आलं नाही. पण सोमवारी संध्याकाळी पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मोर्चाच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीचं निमंत्रण देण्यात आलं. मंगळवारी दुपारी भेट होणार असली तरी शेतकऱ्यांचा मोर्चा मात्र सुरू राहणार आहे. पालकमंत्र्याचा मला नाही फोन आला, कलेक्टर साहेबांना फोन आला की तुम्ही हे लॉंग मार्चवाल्या मोर्चाला तुम्ही निरोप द्या की 3 वाजेला डीसीएम सीएम यांनी मीटिंग लावलेली आहे, त्या मीटिंगला तुम्ही उपस्थित राहा. लॉंग मार्च हा चालूच राहणार आहे, बैठकही चालू राहील, लॉंग मार्च पण चालू राहील. जोपर्यंत सकारात्मक निर्णय होत नाही तोपर्यंत लॉंग मार्च चालू राहील. शेतकऱ्यांच्या लॉंग मार्चचे पडसाद अधिवेशनातही उमटले. विरोधकांनी कांदा आणि शेती पिकांच्या घसरत्या दरांवरून सरकारवर निशाणा साधलाय. त्यामुळे आता मंगळवारच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत काही तोडगा निघतो का, की हे लाल वादळ अधिवेशनात येऊन धडकतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक.